मोबाईलच्या स्क्रीनवरती यायचं आहे आणि कोणताही एक ब्राउझर चॉईस करायचा आहे. क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि वरती सर्च बारमध्ये UIDAI ही साईट इथे सर्च करायची आहे. UIDAI या साईटवर सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेलच एक नंबरचीच साईट येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून झाल्यानंतर समोर तुम्हाला ऑप्शन येईल इंग्लिश, हिंदी अशा खूप साऱ्या भाषा येतील. त्यामधली आपल्याला इंग्लिश भाषा ही सिलेक्ट करायची आहे. इंग्लिश भाषा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर आता आधारचं पेज खुलेल, ओपन होईल. तर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. अपडेट आधार, गेट आधार आणि आधार सर्व्हिसेस असे ऑप्शन तुम्हाला मिळतील. तर या ऑप्शनमध्ये आपल्याला गेट आधार या ऑप्शनवरती जायचं आहे. गेट आधार ऑप्शनवरती गेल्यानंतर बघा त्यामध्येच डाउनलोड आधार हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड आधारवरती गेल्यानंतर आपल्याला समोर आता आधार नंबर, एनरोलमेंट नंबर, ID नंबर आणि व्हर्च्युअल ID नंबर असे 3 ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आता 1 नंबरचा आधार नंबरही सिलेक्ट करायचा आहे. आधार नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली एंटर आधार नंबरमध्ये आधार नंबर टाकायचा आहे. तो आधार तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असावा. नंतर खाली कॅप्चा भरायचा आहे आणि तो बरोबर बघून भरायचा आहे. कॅप्चा भरणं झाल्यानंतर खाली सेंड OTP हा ऑप्शन तुम्हाला दिला जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही साईट थोडा लोड घेत असल्यामुळे तुम्हाला थोडी अडचण होऊ शकते, पण तुमचं आधार कार्ड निघून जाईल. सेंड OTPवर केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट समोर असा ऑप्शन मिळतो, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड. तर तुम्हाला वरती एक फाईल मिळते जशी याच्यामध्ये दाखवली आहे. त्याच्यावरती तुम्ही ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्या त्याच ब्राउझरच्या डाउनलोड या ऑप्शनमध्ये तुम्हाला ती फाईल मिळेल ई-आधार म्हणून. तिथे तुम्ही ओपन करायची आहे. तुम्हाला सांगेल एखाद्या PDF फॉर्मॅटमध्ये ओपन करा, तर ती PDF फॉर्मॅटमध्ये ओपन करून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला सांगेल एंटर पासवर्ड. तर इथे कोणते घाबरून जायची गोष्ट नाही मित्रांनो. तुमच्या नावाचे पहिले 4 अंक जे असतात कॅपिटल जे असतात, जसं की तुम्हाला उदाहरण दिलं आहे वरती, माझं नाव आहे विजय, तर मी VIJA हे टाकणार आहे कॅपिटलमध्ये आणि माझी जन्मतारीख शेवटून 4 आकडे असे टाकणार आहेत. 1990, कोणाची 92 किंवा काही असू शकते. तर हे एंटर करायचं आहे आणि ओके करून द्यायचं आहे. ओके केल्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. तुम्ही या फॉर्मॅटमध्ये आता PDF फॉर्मॅटमध्ये आहे. इथूनच तुम्ही वरती सेव्ह वगैरे बघून तुम्ही हे डाउनलोड करून घेऊ शकता आणि याची प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला? 2 मिनिटामध्ये आधार कार्ड आता घर बसल्या आपल्याला आपण काढू शकतो. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. तेवढेच तुमचे लाईक आणि सबस्क्राईबमुळे मी समोरचे व्हिडिओ बनण्यास म्हणजे हे होतो, प्रवृत्त होतो. तर चला, तुमचा दिवस शुभ जाओ. धन्यवाद.